नगरपालिकेमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प किमतीला राज्य शासनाचा हिस्सा आणि नगरपालिकेचा हिस्सा या संदर्भातला प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला आहे। आणि त्यांनी देखील सांगितले की क आणि ड वर्ग जर महानगरपालिका असेल तर 70% राज्य शासनाचा हिस्सा आहे आणि 30% स्थानिक स्वराज्य संस्थेचा हिस्सा आहे। अ वर्ग नगर परिषदेमध्ये 85% राज्य शासन, 15% स्थानिक स्वराज्य संस्था। ब वर्ग नगर परिषद 90% राज्य शासन हिस्सा, 10% स्थानिक स्वराज्य संस्था आणि क वर्ग नगर परिषद नगरपंचायत 95% राज्य शासन आणि 5% स्थानिक स्वराज्य संस्था। सन्मान्य सदस्यांनी जो मुद्दा या ठिकाणी मांडला की स्थानिक स्वराज्य संस्थांची आर्थिक परिस्थिती ही बेताची असल्यामुळे हा जो स्थानिक स्वराज्य संस्थांचा हिस्सा आहे तो भरताना त्यांना अडचण निर्माण होते आणि वस्तुस्थिती खरी आहे। आणि म्हणून जर याच्यामध्ये काही बदल करायचे असतील तर याची तपासणी केली पाहिजे, याच्यामध्ये एखादी कमिटी नेमली पाहिजे। पीपीपी सारखं मॉडेल आपण याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं रन करू शकतो का, अशा पद्धतीची भूमिका देखील भविष्यामध्ये घेणं आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी एक समिती स्थापन करावी असे निर्देश DMAला दिले जातील आणि तो अहवाल सादर झाल्यानंतर भविष्यामध्ये हा स्थानिक स्वराज्य संस्थांचा जो हिस्सा आहे तो कमी करायचा की पीपीपी मॉडेल राबवायचं या संदर्भात निर्णय घेता येईल। मनीषा मंत्री महोदयांनी उत्तर दिलेलंच आहे। माननीय मुख्यमंत्र्यांनी 100 दिवसाचे नियोजन आराखडा जो तयार केला त्याच्यामध्ये या गोष्टीला खूप महत्त्व दिलेलं आहे आणि सॉव्हरेन किंवा ग्रीन फंडिंग, सॉव्हरेन फंड्स, ग्रीन बॉन्ड्स, क्लायमेट फायनान्स, मल्टीलॅटरल डेव्हलपमेंट बँक्स अशा आणि कार्बन क्रेडिट या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांना मिळणार आहे। तर काही पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग ज्या आहेत PSU तर त्यांच्या काही आपण आयडेंटिफाय केलेलं आहे का की ज्या यामध्ये सरकारला मदत करू शकतील? नाही, सन्मान्य सभापती महोदय, याबाबत माहिती घ्यावी लागेल, परंतु एक उदाहरण म्हणून सांगतो की रत्नागिरी जिल्ह्याचा मी स्वतः पालकमंत्री असल्यामुळे सौर ऊर्जेवर भविष्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था अडचणीमध्ये येऊ नये म्हणून साहेब आपण एक मॉडेल राबवलेला आहे। 1 मेगावॅटचा सॉलरचा प्रकल्प 2 वर्षापूर्वी आम्ही पूर्ण केला। आता गुहागर तालुक्यामध्ये आपण पूर्ण करतोय, त्याच्यानंतर आपण राजापूर तालुक्यामध्ये पूर्ण करतोय। असे जवळजवळ 5 सोलारचे प्रोजेक्ट आपण पूर्ण केल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांवर जो वीज बिलाचा लोड येतो तो देखील कमी करण्याचा प्रयत्न याच्यामधनं राहणार आहे। आणि रत्नागिरी नगरपालिका ही महाराष्ट्रातली अशी एक नगरपालिका भविष्यामध्ये ठरणार आहे की त्याचा स्वतंत्र सोलार प्लांट आम्ही तयार करतोय। परंतु ते करत असताना DPC मधला अपारंपरिक ऊर्जेचा जो निधी आहे त्याच्यातनं आम्ही हा करण्याचा निर्णय घेतलेला आहे। परंतु ही स्कीम आणि ती स्कीम, ही योजना आणि ती योजना याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे। खरं तर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी जर पुढाकार घेतला आणि अशा पद्धतीचे प्लांट जर DPCच्या 100% पैशातनं उभे केले तर स्थानिक स्वराज्य संस्थांवर येणारा स्ट्रीट लाईटच्या विजेचा प्रश्न असेल किंवा पाणी योजनांचा विजेच्या बिलाचा प्रश्न असेल हा बाजूला होईल आणि ते मॉडेल आम्ही तयार करतो आणि त्याच्यातनं रत्नागिरीच्या नजीक असलेली 10,000 लोकवस्तीची जी गोळप नावाची ग्रामपंचायत आहे ती स्वतःच्या ताकदीवर आता उभी राहते। याचं कारण फक्त अपारंपरिक ऊर्जेचा प्रयोग जो त्यांनी तिथे केलेला आहे त्याच्यामुळे ते आपण शक्य करू शकलो। आणि म्हणून ही योजना जी आहे ही योजनेमध्ये जो स्थानिक स्वराज्य संस्थेचा हिस्सा आहे तो कशा पद्धतीनं कमी करता येईल, किंबहुना PPP मॉडेलवर आपण कसं, त्याच्यासाठी आपण अभ्यास करू। आधी त्याच्यासाठी DMAला आपण आदेश देऊ की अशा पद्धतीची एक समिती तयार करावी आणि याच्यामध्ये PPP मॉडेल जर अतिशय चांगल्या पद्धतीने रन होऊ शकत असेल तो त्यांनी तो निर्णय घ्यावा अहवाल आल्यानंतर, या देखील त्यांना सूचना केल्या जातील।